कचरा डेपो वरवंटी या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून येण्याचा योग आला आणि ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा विषय उचलला गेला की पूर्ण लातूर शहर हे कचरामय झालं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं चॅनल त्याच्यामध्ये अग्रेसिव्ह आहे आणि यामध्ये ज्यावेळेस लातूरमध्ये एवढी दुर्गंधी चालू झाली त्या कचऱ्यामुळे, तर मग इथल्या डेपोवर किती दुर्गंधी असेल आणि हे जे बिचारे कर्मचारी आहेत तिथं काम करतात तर त्यांच्या आयुष्याला सुद्धा धोका एक प्रकारे निर्माण झालेला आहे. आणि भाजपवाले आपली पुंगी वाजवतात की आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक नंबरला कचरा आला भारतामध्ये, म्हणजे कचऱ्याचं स्वच्छता लातूर स्वच्छतेमध्ये एक नंबरला आलं. परंतु त्याही काळामध्ये फक्त ज्यावेळेस कचऱ्याची टीम ज्यावेळेस सर्वेक्षणसाठी आली होती तर त्यावेळेसच फक्त 2 ते 3 महिने लातूर शहर हे स्वच्छ ठेवलं गेलं, त्याची पूर्णपणे काळजी घेतली गेली, हे आम्ही मान्य करतो. परंतु त्याच्या अगोदरचा काळ हा कचरामयच होता, त्याच्यानंतरचाही काळ कचरामय होता. आता भाजपचे नगरसेवक आता नगरपालिकेमधून का बाहेर गेले का? म्हणजे आता आमचा काळ तवा होता, फक्त महापौर बदलला म्हणजे काय सगळे चेंजेस झाले का? ते 33 नगरसेवक भाजपचे आताही आहेत. नगरसेवकाची व्याख्या त्या नगरसेवकाला जर कळाली तर ते आणखीन चांगलं होईल. नगरसेवक हा ट्रस्टी असतो आणि तिथं काम करणारे कर्मचारी हे कर्मचारी असतात. ट्रस्टीने काम करून घ्यायचं असतं, तुम्ही काय बाहेर गेला नाहीत. आणि हा 42-44 कोटी रुपयाचा हा फार मोठा घोटाळा आहे. त्याच्यामध्ये बरेच छोटे मोठे अधिकारीही इन्वॉल्ड आहेत आणि हा पूर्ण चव्हाट्यावर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि इथं ही सगळं आपण बघितलं, ती सगळं कारखान्याची पडबड झालेली आहे, मध्ये मशिनरी वगैरे दिसत नाहीत. पलीकडे दुर्गंधीचा असा ढव साचलेला आहे सगळा. म्हणजे प्लॅन्ट कोण्या पद्धतीने चालवावा, म्हणजे आता हा काय जुना नवीन प्लॅन्ट नाही की 1 वर्षामध्ये तयार केलेला आहे. हाच ठेकेदार अगोदर वर्षानुवर्षे काम करत होता, परत काही दिवस नगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केलं गेलं, आता परत अजून हाच ठेकेदार काम करत आहे. परंतु ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीनं अधिकारी सुद्धा त्यामध्ये लक्ष देत नाहीत. आणि ठेकेदार तर तुम्हाला माहीतच आहे, तो तर जावायच आहे महापालिकेचा आणि मग मंत्री संत्रीच्या जवळपास ते राहत असल्यामुळे त्याला काय असं कुठली अडचण येईल असं त्याला असा आविर्भाव आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्याने कर्मचाऱ्याचं लक्ष द्यावं लागेल. कर्मचारी काम करत असताना ट्रॅक्टरवर कर्मचारी आहेत तर त्यांच्या हातामध्ये हँड ग्लोव्ज नाहीत, पायामध्ये गमबूट नाहीत किंवा तोंडाला मास्क नाहीत. इथं सुद्धा कर्मचाऱ्याची तीच अवस्था आहे, सगळे कर्मचारी त्याच अवस्थेमध्ये आहेत. इथं सुद्धा कर्मचाऱ्याला नगरपालिकाही प्रोव्हाइड करत नाही ना, तो कर्मचारी जो ठेकेदार आहे तोही त्याच्या कर्मचाऱ्याला प्रोव्हाइड करत नाही. म्हणजे एक प्रकारे आता जी कोविड-19ची जी महामारी चालू आहे तर त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सुद्धा जीवाला खेळलं चाललं आहे. तर ही बाब फार निंदनीय आहे. आम्ही याच्याबद्दल शांत बसणार नाही.